मोबाईलमध्ये गेम खेळणं, काहींसाठी टाइमपास, काहींसाठी कमाईचं साधन. पण आता या गेम्सवर सरकारनंच गेम ओव्हरचा बटन दाबलाय. हो, केंद्र सरकारनं लोकसभेत ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल 2025 सादर केलं आणि हे विधेयक मंजूरही झालंय. येत्या काही दिवसांत राज्यसभेतही ते पास झालं की ड्रीम-11, रमी, विन्सो, फॅन्टसी क्रिकेट, ऑनलाईन बेटिंग, पोकर यांसारख्या पैशांच्या खेळांचा गेम ओव्हर होणार आहे. धक्का बसला का? कारण ऐका, सरकारनं स्पष्ट केले, जिथे पैसे लावले जातात, जिथे एंट्री फी आहे, जिथे जिंकण्यासाठी प्रलोभन दिलं जातं, ते सारे गेम्स आता पैशाचे खेळ मानले जातील. मग तो खेळ कौशल्याचा असो की नशिबाचा. कायदेशीर संरक्षण संपलंय. जाहिरातींवरही थेट बंदी. या गेम्सची जाहिरात करणं, प्रमोशन करणं किंवा त्यासाठी मदत करणंही आता गुन्हा आहे. बँका, पेमेंट गेटवे किंवा आर्थिक संस्था अशा ॲप्सवर कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत. सरकार यासाठी तब्बल 50 कोटी रुपये खर्च करून एक स्वतंत्र यंत्रणा उभारतंय. कायद्याचं उल्लंघन केलं तर थेट 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड. जाहिरात केल्यासही 2 वर्ष जेल आणि 50 लाख दंड. म्हणजे गेमिंगचा गेम आता गेम ओव्हर. क्लोजिंग स्टेटमेंट. मोबाईलवर गेमिंग करणाऱ्यांनी विचार करा. कमाईचा शॉर्टकट म्हणून निवडलेला हा मार्ग तुम्हाला थेट तुरुंगाच्या दारात घेऊन जाऊ शकतो.